नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथे सांगायचं जर झालं तर आजचा एपिसोड जो आहे तो खूप काही आपल्याला असे म्हणजे ए टीम बी टीम असे उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसतात। ते म्हणजे बऱ्यापैकी तर अभिजित आणि निकीवरतीच होता हा एपिसोड। काय तर ते निकीचे ते नाटकं आणि ते अभिजित तर आज डबल ढुरकीसारखंच वागताना दिसत आहे। कारण निकी समोर आवाज वाढतोय, म्हणजे वाढत नाहीये, आर्यासमोर आवाज वाढतोय। आणि अंकिता सुद्धा आज डबल ढोलकी सारखी दिसली, फक्त शेवट आपल्याला दिसली की स्टँड घेताना दिसली आहे आर्याचा। आणि आर्या पण खूपच इमोशनल झालेली दिसली, जसं की वर्षाताई गळ्यात पडून रडल्या तिच्या आणि त्यांना खूपच वाईट वाटलंय। कारण तिला म्हणजे आपल्याला लाईफ नसल्यामुळं कळत नाहीये की आर्याशी कोण कसं वागतंय काय वागतंय। तर वर्षाताई खरंच बोलल्या की खरंच आर्या मला तुझी खूपच दया येते, कारण माझ्यासोबतही असं झालेलं आहे की मी 14 वर्षाची असताना मलाही काही मैत्रिणींनी असंच एकटं पाडलं होतं, जसं की तुला घरामध्ये पाडलं आहे। जसं की अंकिता आहे, परंतु ती नाही बोलत तिच्याशी एवढं काही। आणि जो काही टास्क झाला होता कालचा नॉमिनेशन टास्क मध्ये, काय अभिजितने डोक्यात घेतलंय काय माहिती आर्याबद्दल, की ती म्हणजे तिचंही बरोबर होतं, तिलाही वीक कंटेस्टंट पाहिजेच होता ना नॉमिनेशन मध्ये। इरिना तिने जे केलं होतं ते बरोबरच केलं होतं, याला जसा वैभव पाहिजे होता तसं हिलाही इरिना पाहिजेच होती ना। तर मग तिने जे वाजवलेला होता बजर तो खराच होता। तर इथे सांगायचं जर झालं तर अशा प्रकारे आजच्या एपिसोडची सुरुवात झाली। म्हणजे निकी आली आणि अभिजित समोर तेच अरबाजचं रडगाणं चालू ठेवलं। म्हणजे काही पण म्हणजे ते अरबाजच सांगत होती असं तसं, आवडत नाही माझ्या ग्रुपमधल्यांना, तुझ्याशी बोललेलं असं तसं त्यांचं चाललेलं होतं। त्यानंतर इकडे अंकिताचं चालू होतं, अरबाजला सांगत होती की मलाही नाही आवडत, म्हणजे अभिजित तिच्याशी निकीशी बोललेला। निकी तर खूपच सांगत होती माझं मन मोकळं जे होतंय ते अभिजित समोरच होतंय, असं तसं त्यांचं चाललेलं होतं। त्यानंतर काय तो बर्थडे साजरा केला, अरबाज किती रुसलेला होता, अरबाजने नंतर म्हणवलं, अरबाजलाही तिच्याशिवाय होत नाही। तर आज सांगायचं जर झालं तर इथे खूप काही चढ उतार झाले, ग्रुप फुटल्यासारखे वाटले। म्हणजे ए ग्रुप राहिला नाही, बी ग्रुप राहिलेला नाही। निकी जी आहे ती पूर्णपणे म्हणजे पावर आली, म्हणजे सर्व काही विसरूनच गेली। काय ते आर्याला जेवणावरून म्हणजे डाळ काय घेतली त्यावरनं बडबड केली आणि वेगळंच रूप आज जान्हवीचं पॉझिटिव्ह दिसली थोडीफार। म्हणजे तिचे तर काय खूपच आहे, काय 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 केलेलं आहे ते तर आता उद्या रितेश सर दाखवूनच देतील, जी पॅडी दादांना बोललेली आहे ती। तर आजच्या एपिसोडमध्ये आर्याचं एक इमोशनल रूप दिसलेलं आहे। कारण निकी तिला बोलली की डाळ घेऊ नको, तर आर्या बोलली मला खायचंच नाहीये। आणि इथे जी अंकिता आहे स्टँड घेताना दिसली आणि आर्याने शेवटपर्यंत तर खाल्लेलंच नाहीये, म्हणजे नकोच आहे। तर सगळे समोर आले, परंतु इथं अभिजितचं काय चाललंय काय माहिती। म्हणजे भांडे घासताना आर्या बोलली की मला का नाही बोलवलं, सोबतच ड्युटी करतात, पण तो जो कालचा नॉमिनेशनचा टास्क झाला त्यानंतर अजिबातच म्हणजे बोलतच नाहीये, तिच्याशी चांगलं बोलत नाहीये। आणि जे काही झालंय हे जेवणावरनं, तर तिकडे निकीला जाऊन सांगतोय तो की ठीक आहे वा, म्हणजे असं काही नाहीये, एवढं मोठं काही झालेलं नाही। आता उद्या रितेश सर तर बोलतीलच असं वाटतंय काय आहे ते। तर म्हणजे निकी समोर आवाज वाढतच नाही अजिबात अभिजितचा, आणि आर्यासमोर तो वाढतोय। आर्याला तर काय काय म्हणजे भांडे घासताना बोलण्यात आलेलं आहे अभिजितकडनं। तर इथे अरबाजचं ही वेगळंच रूप दिसलं। काय तो नक्कीचा बर्थडे होता तर काही जास्त बोलले नाही, काय नाही। म्हणजे हे यांचा ग्रुप पण चांगला गॉसिप करतो निकीबद्दल। तर आज नुसती निकीचं नुसतं असं 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 वाय 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 अशीच करत होती, काय समजती स्वतःला काय माहिती। म्हणजे एखाद्याच्या जेवणावरनं बोलणं, एखाद्याच्या ऍक्टिंगवरनं बोलणं, म्हणजे काही ना काही चालूच असतं। इरिनाचा किती अपमान केला, काय तर इरिनाने डोकं असं चेपून दिलं वाटतं अरबाजचं, तर तिला राग आला। जशी काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे ते पण नाही कबूल करत आहे की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत म्हणून, तर इरिनावरती फालतूची चिडली। तर त्या वैभवचं आज जरा बरं वाटलं, कुठंतरी स्टँड घेताना वैभव पण आणि जान्हवी पण दिसले। अशी चक्कल त्यांना याच्या आधी आली असती तर खूप पुढे गेले असते किंवा आणखी चांगले दिसले असते। तर आता इथून पुढेही चांगले आकली आले यांना दोघांना तर खूप बरं होईल। तर आजच्या एपिसोडमध्ये आर्या जी काय ती इमोशनल दिसली, खूपच इमोशनल झालेली दिसली। तर इथे बर्थडे साजरा केला तर आर्या गेली नाही, तिथेच बसली, बरं झालं नाही गेली ती, तो एवढूसा केक खाण्यासाठी नाही गेली तेच चांगलं झालं। बसून राहिली ती वरती, म्हणजे बाल्कनीमध्ये ती बसली होती एकटीच, बाकी सर्व आले केक खायला। तर अरबाज जो आहे रुसल्यासारखं फुगल्यासारखं केलं त्यांनी, पण त्याला ही निकीशिवाय होत नाही, म्हणजे दाखवायला दाखवतो,
बिचिंग वगैरे करतो, पाठीमागे चुगल्या वगैरे करतो, पण तिच्याशिवाय होत नाही, तिच्याशी बोलल्याशिवाय त्याला होत नाही. तर तेच करत होता. तर ओव्हरऑल आजच्या एपिसोडमध्ये आर्या इमोशनल दिसली, नाही तर नाही जेवण केलं, आणि अंकिताने तिच्यासाठी स्टँड घेतला, अभिजितने घेतला नाही, बाकी सर्व ग्रुपने स्टँड घेतला. तर त्यांना तो बोलत होता की का बरं स्टँड घेतला तुम्ही आर्यासाठी, ती एक बालिश मुलगी आहे, तिच्यासाठी स्टँड घेण्याची काय गरज होती तुम्हाला. तर इथे सांगायचं जर झालं तर अभिजित जे आहे ते आज खरंच पाहायला गेलं तर डबल ढोलकी आणि डबल ढोलकीच दिसलेले आहेत. कोणी काही म्हणू किंवा नाही म्हणू, पण मला तर ते डबल ढोलकीच वाटतात ते. कारण निकीला जर बोलू शकत नाही तर काय उपयोग आहे ना. म्हणजे आतापर्यंत लिडरशिप दिसत होती, परंतु जे काही आर्यासोबत वागतात ते बिलकुलही चांगलं वाटत नाहीये. तर ओव्हरऑल असा होता आजचा एपिसोड. तसेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.